सर्वच मतदार ज्यांनी आमच्या तिघींवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला मतदान केलं. सर्वप्रथम तर त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली. माननीय अजितदादा पवार त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला हा चान्स दिला ही निवडणूक लढवण्यासाठी. आणि आमदार किसन कथोरे साहेब तसेच कॅप्टन आशिष दामले त्यांचेही खूप आभार की आम्हाला ही संधी दिली. तसे आम्ही आधीही आमच्या प्रभागात काम करत आलेलो आहोत, ह्या शहरासाठी देखील काम करत आलेलो आहोत. त्याच फ्लो मध्ये किंवा तोच टेम्पो ठेवून आम्ही उद्यापासून डे 1 पासूनच अगदी कामाला सुरुवात करणार आहोत. काही जे प्रलंबित विषय आहेत, जे 5 वर्ष निवडणुका नसल्यामुळे जे प्रलंबित राहिलेले आहेत, सर्वात प्रथम त्यांना आपल्याला हात घालायचा आहे. आणि कुठेतरी उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगला विजय जो आहे तो प्राप्त केलेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया? अतिशय आनंद आहे. सर्वच मतदार ज्यांनी आमच्या तिघींवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला मतदान केलं. सर्वप्रथम तर त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली. माननीय अजितदादा पवार त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला हा चान्स दिला ही निवडणूक लढवण्यासाठी. आणि आमदार किसन कथोरे साहेब तसेच कॅप्टन आशिष दामले त्यांचेही खूप आभार की आम्हाला ही संधी दिली. नक्कीच निवडून आल्यानंतरचं काय आता पुढचा विकासाची ब्लूप्रिंट काय असणार आहे? आता जसे आम्ही आधीही आमच्या प्रभागात काम करत आलेलो आहोत, ह्या शहरासाठी देखील काम करत आलेलो आहोत. त्याच फ्लो मध्ये किंवा तोच टेम्पो ठेवून आम्ही उद्यापासून डे 1 पासूनच अगदी कामाला सुरुवात करणार आहोत. काही जे प्रलंबित विषय आहेत, जे 5 वर्ष निवडणुका नसल्यामुळे जे प्रलंबित राहिलेले आहेत, सर्वात प्रथम त्यांना आपल्याला हात घालायचा आहे. जे वॉर्ड मधली जी कामं असतात ती तर होतच असतात, पण आपल्याला आपल्या शहराकडे देखील एक लक्ष द्यायचं आहे आणि ज्या काही समस्या असेल पहिले तर ते हाताळण्याचं आहे. शिवसेना भाजप या ठिकाणी वेगवेगळी लढलेली आहे. अटीतटीची लढत झाली. 23 जागांवरती आलेला आहे. कुठेतरी सत्तेची चावी जी आहे ती आता राष्ट्रवादीकडे असणार आहे. काय सांगू? कायमच आम्ही सत्याने वागत आलेलो आहोत आणि कायमच लोकांची कामं करत आलेलो आहोत. त्याचीच पावती आज आम्हाला भेटलेली आहे. आणि नेहमीच राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये राहिलेली आहे. जरी आमचा 1 नगरसेवक येऊ दे ना तर 2 नगरसेवक येऊ देत. त्याच्यामुळे आता तर फक्त लोकांची सेवा करणं आहे, त्यांची कामं करणं आहे आणि आपल्या शहराचा विकास आपल्याला जास्तीत जास्त कसा करता येईल हे ध्येय ठेवून पुढे काम करायचं. आता राष्ट्रवादी आणि भाजपा या युतीला कुठेतरी नागरिकांनी समर्थन दिलेलं आहे, त्यांचं मत दिलेलं आहे. काय वाटतं हे कशामुळे परिवर्तन होते? खरं तर जो सत्तेचा उपमाद झालेला आणि जे सत्तेची जी हवा डोक्यात गेलेली ती कुठेतरी नागरिकांनी त्यांची उतरवून ठेवलेली आहे असं माझं तर प्रामाणिक मत आहे. आपण जरी निवडून आलो तरी आपण नागरिकांविषयी, इतर लोकांविषयी आपण म्हणजे कायमच आपण नम्र राहायला पाहिजे आणि त्यांची कामं करत आलो पाहिजे. कुठेतरी नागरिकांचा हा कौल बदलापूरमध्ये दिसून आला. अत्यंत आनंद होत आहे आणि एक नवीन काम करण्याची एक नवीन ऊर्जा भेटली आहे.